नमो नमः. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करूयात. शंखं चक्रं जलौकां ददतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगगन प्रौढदावाग्निलीलम्. शारंधर संहितेतल्या 7व्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय. अम, अध्यायाचं नाव आहे गुटिका अध्याय. सप्तमोऽध्यायः इदानीं गुटिकाः कथ्यन्ते. म्हणजे आतापर्यंत आपण क्वाथ, यूष, यवागू या सगळ्यांचं वर्णन पाहिलं. चूर्ण ही पाहिली मागच्या वेळेला. आता गुटिका. आता गुटिकांचं वर्णन करत आहोत. वटकाश्च अथ कथ्यन्ते तन्नाम गुटिकावटी मोदको वटिका पिंडी गुडो वर्तिः तथा उच्यते. म्हणजे ही सगळे गुटी वटीचे पर्याय आहेत. वटक, गुटी, वटी, मोदक, वटिका, पिंडी, गुड, वर्ती हे असे पर्याय देण्याचं कारण म्हणजे की जिथे कुठे ग्रंथामध्ये हे सर्व शब्द आलेले असतील ते सर्व शब्द म्हणजे ते गुटीसाठी लावलेले आहेत हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. मग कुठे एखाद्या एखाद्या प्रकारच्या गोळीला गुटी म्हटलं जाईल तर कुठे दुसरीकडे त्याच प्रकारच्या गोळीला वटी म्हटलं जाईल किंवा पिंडी म्हटलं जाईल. तर ते सगळं गुटीचे शब्द आहेत असं आपण लक्षात घ्यायचंय. लेहवत साध्यते वह्नौ गुडो वा शर्करा तथा गुग्गुलूर्वा क्षिपेत तत्र चूर्णम तद निर्मिता वटी. ती कशी साध्य करायची? आपण काय करतो सध्याच्या काळात? चूर्ण सगळी एकत्र करतो, ती एकतर पाण्यामध्ये भिजवतो आणि त्याची गोळी तयार करतो किंवा ती ती चूर्ण मशीनला लावली जातात आणि त्याच्या टॅबलेट्स फॉर्म केल्या जातात किंवा अगदीच काही जण भावना देऊन त्या भावनांनी गोळी तयार केली जाते. म्हणजे सप्तभावित रसपाचक, सप्तभावित रक्तपाचक किंवा म्हणजे अशा प्रकारच्या गोळ्या तयार केल्या जातात. मग त्या हाती वळता येतात. कारण त्याच्यातली जर चूर्ण आपण फाईन घेतली आणि जर त्या चूर्णांना व्यवस्थित भावना दिली गेली असेल, तर त्या खूप सुंदर गोळ्या हाताने पण वळता येतात. तर अशा प्रकारे सध्या केलं जातं. पण खरी प्रक्रिया कशी आहे ती ते देतायत. लेहवत साध्यते वह्नौ. वह्नौ म्हणजे अग्नीवर. वह्नीची सप्तमी आहे. लेहवत साध्यते. लेहाप्रमाणे साध्य करावे. काय? गुडो वा शर्करा तथा. म्हणजे तुम्हाला जर गूळ घालून वटी तयार करायची असेल, तर गूळ हा आधी अग्नीवर सिद्ध करायचा आहे किंवा त्याचा पाक तयार करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये क्षिपेत तत्र चूर्णम तद निर्मिता वटी. मग त्याच्यामध्ये चूर्ण टाकून त्याच्यापासून वटी तयार करायची आहे. जसं गुळाचं आहे तसंच अथवा शर्करा म्हणजे गुळाच्या जागी शर्करा घेऊ शकता अथवा गुग्गुलू किंवा त्याच्या जागी तुम्ही गुग्गुळ घेऊ शकता. म्हणजे गुग्गुळ आधी गरम करून घ्यायचा आहे अग्नीवर. गुग्गुळ गरम करताना मी असं पाहिलेलं आहे, की एकतर त्याला थोडासा त्रिफळा काढा घालावा किंवा अं, एकतर आधी गुग्गुळ हा शुद्ध करून घ्यावा लागतो. तो त्रिफळा काढ्यामध्ये शुद्ध करून घ्यावा लागतो. म्हणजे गुग्गुळ आणल्या-आणल्या आपण तो वापरू शकत नाही. तो अशुद्ध स्वरूपाचा असतो. त्याच्यातली घाण आधी हाताने काढून टाकावी लागते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्रिफळा काढा घालून ते कसं करायचं त्याचंही वर्णन पुढे कुठेतरी आलेलं असावं. तर त्रिफळा काढ्यामध्ये तो भिजवावा लागतो 1 दिवस. 1 दिवस भिजवल्यानंतर त्याच्या वरवरचं जे काही गुग्गुळ तयार होईल, तो वरवरचा तो गाळून घ्यावा लागतो त्याच्यानंतर. म्हणजे त्रिफळा गरम-गरम त्रिफळा काढा करायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये गुग्गुळ घालून गुग्गुळ भिजवून ठेवायचा आणि मग तो गाळून घ्यायचा दुसऱ्या दिवशी.
आणि मग त्याच्या वरवर जो गुग्गुळ तयार होईल, तो गुग्गुळ कढईमध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये घेऊन तो तापवायचा आणि मग अशा प्रकारे शुद्ध गुग्गुळ तयार होतो. हा तयार झालेला शुद्ध गुग्गुळ जेव्हा पुन्हा आपण त्याच्या गोळ्या करायला घेतो, तो अनेक वर्ष टिकू शकतो. इतका चांगल्या प्रकारे तो तयार होतो. आता हा तयार झालेला गुग्गुळ जो त्यातला जेवढा भाग तुम्हाला पाहिजे आहे तेवढा मोजून घ्यायचा. तो पुन्हा त्रिफळा काढ्यामध्ये अ, थोडासा काय पातळ करून घ्यायचा. 1 दिवस भिजवायचा त्याचे तुकडे-तुकडे करून. तो इतका सॉफ्ट झाला पाहिजे, की हाताने थोडा-थोडा तोडता आला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला आपण तो गुग्गुळ सिद्ध करू, शुद्ध करू, त्यावेळेला तो हाताने तोडण्यासारखा असा झाला पाहिजे. चिकट होतो तो, पण तो हाताने तुटतो. अशा प्रकारे झाला पाहिजे. अशाच प्रकारे शिलाजिताची पण शुद्धी सांगितली गेलेली आहे. हं. तर अशा प्रकारे तयार झालेला जो काही गुग्गुळ आहे, तो नंतर जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा. तो त्रिफळा काढ्यामध्ये टाकायचा आणि तो सिद्ध करायचा. तो गरम करायचा. तो असा लेहवत झाला, की मग त्याच्यामध्ये प्रक्षेप घालायचे आणि मग त्याच्या खूप सुंदर गोळ्या अशा तयार होत असतात. हं. तर अशा प्रकारे त्याच्या ह्या शर्करा किंवा गुग्गुळ यांनी अं, यांच्यामध्ये चूर्ण घालून तयार झालेल्या ज्या काही गोळ्या आहेत, त्यांना वटी ही संज्ञा दिली जाते. कुर्यात वह्निसिद्धेन किंचित गुग्गुलुना वटी द्रवेण मधुना वापी गुटिका कारयेत बुधः किंवा द्रवासह एखाद्या द्रवासह म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची द्रव म्हणजे त्याच्यामध्ये क्षीर असेल किंवा जल असेल हे घालून सुद्धा गोळ्या तयार करता येतात किंवा मधू म्हणजे मध घालूनही काही गोळ्या आपण तयार करू शकतो. त्याला अशा प्रकारे गोळ्या कशा तयार करायच्या किंवा गुटिका कशी तयार करायची त्याचं वर्णन इथे आलेलं दिसतं. वटकाश्च इति अं, टीका सांगते वटकाश्च इति अथ एति चूर्णकल्पना अनन्तरं वटकाः गुटिकादिसंज्ञा अत नाम तन्नाम गुटिकावटी प्रभृतयोः ज्ञातव्याः. म्हणजे गुटिकादी संज्ञा या गुटिकावटी यांच्यासाठी सांगितल्या जातात. तस्य वटकस्य नाम पर्यायवाचकाः शब्दाः यथा तन्नाम इति तस्य वटकस्य नाम पर्यायवाक्यं गुटिकादिकम् इति अर्थः. पुन्हा तेच त्यांनी वर्णन केलेलं आहे, की वटकस्य नाम पर्यायवाचकाः शब्दाः म्हणजे वटक इत्यादी जे काही पर्यायवाची शब्द आहेत, यथा तन्नाम इति तस्य म्हणजेच वटकस्य तन्नाम इति तस्य असं जे म्हटलेलं आहे, ते म्हणजे वटकाचेच पर्याय असं. वटकाश्च अथ कथ्यन्ते तन्नाम. तन्नाम म्हणजे वटकस्य नाम किंवा वटकस्य पर्यायाः. हं. वटकस्य नाम पर्यायवाक्यं गुटिकादिकम् इति अर्थः. अथ तेषां कर्तव्यविधिः विधिम् आह. त्याचा कर्तव्यविधी ते कसे करायचे याचं वर्णन इथे आलेलं दिसतं. लेहवत साध्यत इति. यथा अ, अवलेहार्थं गूढादिकं साध्यते तथा एव अत्र गूढाः शर्कराः गुग्गुलुः वा अपि पक्तव्याः. म्हणजे जसं आपण लेहासाठी गूळ किंवा शर्करा किंवा गुग्गुळ यांचा पाक करू, त्याप्रमाणे हा पाक करायचा आहे. पाके सती चूर्णम प्रक्षिप्य पाक झाल्यानंतर, पाक करत असताना किंवा पाके सती किंवा पाक पूर्ण झाल्यानंतर चूर्णम प्रक्षिप्य चूर्ण त्याच्यामध्ये प्रक्षेप करायचा आहे चूर्णाचा. वटकादीन कुर्याद इति भावः. त्याच्यापासून वटी तयार करायची आहे. पक्षांतरम क्वचिदिति. न सर्वत्र अवलयः सिद्धेन कुट्टितेन गुग्गुलुना वटकाः कार्याः गूढाधिकेन अपि क्वचिद् इति संचारात वा. हं. अ, म्हणजे काही ठिकाणी गुग्गुळ किंवा अवलेह करूनच गोळ्या नाही करायच्या. तर काही ठिकाणी गूढाधिकेन च अपि
क्वचिदिति सञ्चाराद्वा अथवा द्रवेण तोयक्षीरादिना मधुना क्षौद्रेण अपि सम्प्लाव्य गुटिकां कारयेत् बुधाः पंडिताः अत्र अपि वह्निं विना इति संबंधाः. म्हणजे अं, याचा अर्थ असा आहे, की प्रत्येक वेळेला अवलेहानेच गोळ्या कराव्यात असं काही हे नाहीये. म्हणजे आत्ताच्या ज्या गोळ्या करतो त्याही गोळ्या योग्यच आहेत. पण जर ह्या प्रकारे केल्या तर त्या जास्त चांगल्या आणि सुबक आणि त्या लवकर विरघळणाऱ्या आणि जे काही त्याचा जो सॉफ्टनेस आहे, तो खूप चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो, अवलेहानी तयार केलेला. पण नाही तर त्याच्याऐवजी फक्त गुटिका गुडाधिकेन अपि क्वचित इति संचाराद वा. इथे संचाराद वा ह्या शब्दाचा अर्थ बहुधा असा असावा, की ते फक्त एकत्र करून म्हणजे गूळ इत्यादी सगळे बारीक करून घ्यायचे आणि ते चूर्णांमध्ये एकत्र करून त्याची गोळी तयार करायची किंवा तोय, क्षीर, द्रव इत्यादी द्रव गोष्टी किंवा मधू इत्यादींमध्ये ते टाकून ती प्रक्षेपद्रव्य टाकून त्याच्या गोळ्या तयार करायच्या. गुटिकां कारयेत बुधः पंडितः अत्रापि अ, बुधः म्हणजे पंडितः खाली जे दिलंय द्रवेण मधुना वापी गुटिकां कारयेत बुधः. बुधः म्हणजे पंडितः म्हणजे म्हणजे ज्याला या पाककलेमध्ये किंवा जो मनुष्य या गुटी औषधीकरणामध्ये तज्ञ आहे, तो मनुष्य अशा प्रकारच्या गोळ्या तयार करू शकतो. हं. अत्रापि वह्नीं विना ज्याच्यामध्ये वह्नीचं कार्य नाही किंवा वह्नी वापरलेला नाही, अशा प्रकारच्या या गोळ्या तयार होतात. पण जर आपण तिथे तोय किंवा क्षीर यांचा वापर करून जर गोळ्या तयार केल्या, तर त्या गोळ्या जास्त काळ टिकत नाहीत. क्षीर घातलेल्या गोळ्या तर फारच कमी काळ टिकतात. त्यामुळे तेवढ्या पुरत्या जर करायची वेळ आली, तर त्या क्षीराने युक्त अशा गोळ्या तयार कराव्यात. पण बाकीच्या गोळ्या ह्या जास्त चांगल्या टिकू शकतात. ह्या गोळ्या तयार झाल्यानंतर त्या अं, हे सावलीमध्ये आपल्याला सुकवाव्या लागतात. हं. आणि मग त्या वापराव्या लागतात. चांगल्या सुकून त्याचा आवाज टणकार येतो त्याचा, तर अशा नंतरच त्या वापराव्या लागतात. जर त्या तशाच भरल्या किंवा डब्यात घालून ठेवल्या, तर त्याला बुरशी लागण्याचा बुरशी लागू शकते. त्याच्यामुळे आपण जेव्हा गोळ्या तयार करतो, तेव्हा त्या चांगल्या सुकलेल्या आहेत की नाही, पुन्हा त्या उन्हात वाळवायच्या नाही किंवा जर गोळ्या तयार केल्या आणि लगेच उन्हाला ठेवल्या, तर त्याला तडे जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे मग त्या फुटण्याची शक्यता लवकरात लवकर फुटू शकतात. म्हणून अशा प्रकारे गोळ्या वाळवू नयेत. त्या सावलीतच वाळवायला हव्यात. हं. अथ गुटिका अधिकारः सीता चतुर्गुणां देयां वटीषु द्विगुणो गुडः चूर्णाचूर्णसमः कार्यः गुग्गुलु मधु तत्समम् द्रवं च द्विगुणं देयं मोदकेषु विषग्वरैः. हं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला गुटी-वटी तयार करताना सीता म्हणजे शर्करा घ्यायची आहे, तर ती 4 पट घ्यायची. म्हणजे जेवढं प्रमाण आपल्या चूर्णांचं असेल त्याच्या 4 पट अशी साखर घालायची आहे. आणि जर गूळ घालायचा आहे, तर तो 2 गुण म्हणजे 2 पट इतका घालायचा आहे. हं. जर गुग्गुळ घालायचा असेल, तर चूर्ण समहा गुग्गुलुः. चूर्ण समहा म्हणजे चूर्णाच्या समभाग इतका गुग्गुळ किंवा मधु तत्सम म्हणजे मधु सुद्धा त्या चूर्णाच्या समभागच आपल्याला घ्यायचा आहे. तर द्रवभाग जर घ्यायचा आहे म्हणजे तोय, क्षीर किंवा एखादा स्वरस किंवा एखादा क्वाथ असं जर घ्यायचं असेल तर ते 2 पट घ्यायचं आहे. कारण त्या द्रवामध्ये ते जे चूर्ण आहे ते तो द्रवभाग लवकरात लवकर शोषून घेतं आणि मग अशा वेळेला पटकन तो द्रवभाग घट्ट होतो. त्यामुळे समभाग न घेता 2 पट इतका द्रवभाग आपल्याला घ्यायचा आहे. हं. आणि त्याच्यापासून जे काही आहे ते मोदकेषु म्हणजे मोदक त्याच्यापासून तयार करायचा आहे. विषग्वरैही म्हणजे अ,
श्रेष्ठ, भिषक श्रेष्ठ, वरैही म्हणजे श्रेष्ठ. अ, अ, भिषक म्हणजे वैद्य. भिषजां श्रेष्ठः, भिषजां वरः, भिषग्वरः म्हणजे अं, वैद्यांमध्ये श्रेष्ठ असा तो अ, भिषग्वर आणि त्यांनी सिद्ध केलेले मोदक. त्यामुळे त्यांनी सिद्ध केलेले हे जे काही मोदक आहेत, ते कसे असतात तर त्यांच्यामध्ये द्रवगुण हा द्विगुण भाग असतो. हं. आणि बाकी सर्व काही समभाग असतात. सीता 4 पट आणि गुड हे 2 पट आपल्याला घ्यायचं आहे. इदानीम् अनुक्तेषु गुड-शर्करादीनां मानम् आह. म्हणजे जिथे-जिथे गुड, शर्करा यांचं अनुक्त मान सांगितलंय म्हणजे सांगितलेलं नाही. मान जिथे सांगितलेलं नाही. त्या ठिकाणी आपल्याला सीता, गुड हे किती-किती घ्यायचे त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसतं. सीता शर्करा चतुर्गुणादेया चूर्णात इति अर्थः म्हणजे चूर्णाच्या 4 पट सीता. गुण अत्र द्विगुणः. अत्र अपि अ, चूर्ण भागात इति भावः म्हणजे चूर्णाच्या 4 भाग, चूर्णाच्या 2 भाग असं. गुग्गुलुश्च चूर्णसमः. गुग्गुलू हे चूर्णाच्या समभाग. चूर्ण भाग समान इति अर्थः. चूर्णाच्या समभाग गुग्गुळ. मधुः मधु तत्समम् इति. मधु क्षौद्रं तत्समं चूर्णसमं द्रव्यं क्षीरतोयादिकं द्विगुणं चूर्णभागं भागात इति अर्थः. चूर्णाच्या 2 भाग असे क्षीरतोय असं घ्यायचं आहे. चूर्णम् अत्र सकलद्रव्याणां भिषग्वरैः इति ग्रहणेन स्ववृद्ध्या वा यथायोग्यम् अवचरेत् इति सांप्रदायिकाः. म्हणजे मी मगाशी नेहमी सांगते तेच, की अ, जे काही प्रमाण ग्रंथोक्त दिलेलं आहे, त्याच्या किती पट तुम्हाला हवंय? म्हणजे ग्रंथोक्त जर प्रमाण हे साधारण 1 पल याचं दिलं असेल आणि तुम्हाला जर 4 पल हवं असेल, तर तुम्ही त्याच ग्रंथोक्त प्रमाणाला त्या म्हणजे 4 गुणायचं आणि मग तितकं-तितकं चूर्ण, तितकं-तितकं द्रव्य असं आपल्याला ते घ्यावं लागतं. म्हणजे चूर्णाला 4 गुणायचं. 4 पट चूर्ण घ्यायचं, 4 पट शर्करा घ्यायची. 2 पट गुळ घ्यायचा. असं ते त्या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे जितकं प्रमाण आपल्याला ग्रंथोक्त दिलेलं आहे, तेवढ्या प्रमाणात आधी पाठ तयार करून घ्यायचा आणि मग त्याच्या अ, त्या त्या पटीने आपल्याला स्वतः ती चूर्ण वाढवता येतात. त्यामुळे स्ववृद्ध्या वा यथायोग्यम अवचरेत म्हणजे जितकं तुम्हाला घ्यायचं आहे, तितक्या प्रमाणात ते वाढवत जायचं. हं. चूर्णमत्र सकलद्रव्याणां भिषग्वरैः इति ग्रहणेन स्ववृद्ध्या वा किंवा असंही त्यांनी मुभा दिलेली आहे, की एखाद्या रुग्णामध्ये जर तुम्हाला एखादं द्रव्य वाढवायची गरज वाटत असेल, म्हणजे स्ववृद्ध्या या शब्दाचा अर्थ असाही होऊ शकतो, की जर एखाद्या अ, रुग्णामध्ये तुम्हाला एखादं द्रव्य अधिक मात्रेत घ्यायचं असेल आणि बाकीची द्रव्य कमी मात्रेत घ्यायची असेल, तर ती स्वतःच्या बुद्धीने आपल्याला ती आपण वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. तर त्यामुळे स्ववृद्ध्या याचा आपण असाही अर्थ या ठिकाणी लावू शकतो, की आपल्या बुद्धीने आपण त्या चूर्णांचं प्रमाण किंवा त्या कल्पांचं प्रमाण आपण ठरवू शकतो. पण जर तुम्हाला ग्रंथोक्त पाठ तयार करायचा असेल, तर तो या पद्धतीने करायचा आहे. कर्षप्रमाणं तद्मानं बलं दृष्ट्वा प्रयुञ्जयेत. या गुटीचं प्रमाण त्यांनी 1 कर्ष इतकं सांगितलेलं आहे. म्हणजे 10 ग्रॅम इतकं गुटीचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि आपण तेवढं प्रमाण देतच नाही. आपण किती देतो? आपण 250 मिलीग्रॅम किंवा 250 मिलीग्रॅमची 1 गोळी किंवा 500 मिलीग्रॅमची 1 गोळी किंवा फार तर फार 1 ग्रॅमची किंवा दिवसभरामध्ये 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम मॅक्सिमम. ह्याच्यापेक्षा तर जास्त कोणीच सहसा करत नसेल. आम्ही तर खूपच कमी प्रमाणामध्ये गोळ्या वापरतो आणि खरोखरच पण त्या छोट्या कमी प्रमाणातलेही रिझल्ट्स आपल्याला
चांगले पाहायला मिळतात. पण शारंग संहितेमध्ये त्याचं प्रमाण हे 1 कर्ष इतकं सांगितलेलं आपल्याला दिसतं. अथ भक्षमा भक्षणमानम अनुक्तानां दर्शयन आह. म्हणजे ज्या ठिकाणी गुटीचं प्रमाण दिलेलं नाही, तिथे ते किती घ्यावं त्याचं वर्णन केलेलं आहे. कर्ष प्रमाणम कर्ष मात्रम तन्मानम इति तद तेषां वटकादीनां मानं परिमाणम बलमिति देहबलम दोषबलम व्याधिबलम च. देहबल, दोषबल आणि व्याधीचं बल असं 3 प्रकारचं बल आपल्याला तिथे पाहायचं आहे. देहाचं बल यासाठी, की जेव्हा आपण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा ज्या जितक्या प्रमाणामध्ये आपण औषध देत आहोत, त्यांनी देहाचं बल कमी होत नाही ना किंवा देहाचं बल किती आहे, किती ते प्रमाण त्याच्यामध्ये त्या प्रमाणाने शरीराला कुठलाही त्रास होणार नाही. हं. दोषांचं बल किती आहे? जर दोष कमी बलवान असतील, तर आपल्याला कमी औषध द्यावं लागतं. दोष जर अधिक बलवान असतील, तर अधिक औषध, मध्यम बलवान असतील, तर मध्यम औषध आणि जर अधिक बलवान असतील, तर अधिक प्रमाणामध्ये औषध आपण देऊ शकतो. हं. आणि व्याधी बल, व्याधीचं बल किती आहे? व्याधी किती काळापासून आहे आणि तो किती म्हणजे त्याच्यामध्ये व्याधी टिकून राहण्याची क्षमता ही किती आहे? किती काळापर्यंत तो राहण्याची क्षमता आहे? हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. तेव्हा आपण त्याचं बल ठरवू शकतो. व्याधीचं बल ठरवायचं म्हणजे काय? तर व्याधीतील दोषांचं बळ, त्यातील दुष्याचं बळ, त्यातील दुष्य हे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी म्हणजे शुक्रापर्यंत गेलेला आहे का व्याधी? किंवा मलांमध्ये आहे का? मलांमध्येही कुठल्या सूक्ष्म मलामध्ये आहे का? किंवा तिर्यक म्हणजे त्याचं गती कुठली आहे? तिर्यक गती आहे का? दोषांची वृद्धावस्था आहे का क्षयावस्था आहे? ह्या सर्वाचा विचार करून आपल्याला व्याधी बल ठरवावं लागतं. हं. आणि त्याचप्रमाणे देहबल आणि दोषबल या सर्वांचा विचार करून देहबलामध्ये प्रकृतीचाही विचार आपल्याला आवश्यक असतो. जर पित्त प्रकृती असेल तर कदाचित थोडं बल कमी असण्याची शक्यता असू शकते किंवा वात प्रकृतीमध्येही बल थोडं कमी असण्याची शक्यता असू शकते किंवा वातपित्त या प्रकृतीमधलं बल हे कमी असण्याची शक्यता असू शकते. कफ प्रकृतीमध्ये हेच बल जास्त चांगलं असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे कुठलं बल आहे पुन्हा प्रकृती, दोष आणि दूष्य यांचं साम्य आहे का? म्हणजे अ, प्रकृती समसमवाय आहे का विकृती विषम समवाय आहे? याच्यावरूनही आपल्याला व्याधीचं बल हे जास्त चांगलं कळू शकतं. जर प्रकृती समसमवायामध्ये देह प्रकृती, त्यानंतर दोष प्रकृती आणि दुष्य प्रकृती ही जर समान असेल, तर व्याधी बल हे उत्तम असतं. जर ते त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील किंवा थोड्या वेगवेगळ्या प्रकृत्या असतील, तर ते व्याधिबल मध्यम असू शकतं. आणि जर एकदम वेगळ्याच प्रकृती, वेगळी प्रकृती आणि वेगळे अ, अ, हे दोष-दुष्य असतील, तरीही व्याधीचं बल कमी जास्त असण्याची शक्यता असू शकते. पण कुठलं दु दूष्य आहे, कुठलं दोष आहे, हे आपल्याला बघावं लागतं. या सर्वाचं वर्णन हे प्रमेह अध्यायामध्ये चरकाचार्यांनी केलेलं आहे. तर तो प्रमेह अध्याय पाहताना आपण त्याचा विचार करूयात आणि देहबल, दोषबल, व्याधिबल या सर्वांचं वर्णन हे चरकाच्या विमानस्थानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. ज्याच्यामध्ये प्रकृतीचं वर्णन आहे. दोषांचं म्हणजे दोष-दूष्य अं, कुठलं म्हणजे दोषांचं वर्णन, दुष्याचं वर्णन आणि अं, त्याच्यानुसार पुन्हा सारतेचं वर्णन, या सगळ्याचं वर्णन किंवा त्याचं प्रमाण, त्याचं मान हे अ, विमान स्थानामध्ये खूप मोठ्या पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे. खूप विस्ताराने लिहिलेलं आहे. तर त्याचा विचार आपण त्या ठिकाणी करू शकतो. हं. बलग्रहणेन कर्षमानम अत्र सामान्यम सूचितम. बलग्रहण बल जर चांगलं असेल तर 1 कर्ष इतकं प्रमाण हे सामान्यतः सूचित केलं गेलेलं आहे.
अतएव दृष्ट्वा विचार्य इति अर्थः. विचारणा अ, अतएव दृष्ट्वा विचार्य म्हणजे ते पाहून, दृष्ट्वा म्हणजे पाहून आपल्याला विचार करून ठरवायचं आहे. हं. विचारणा अत्र बालवृद्धानाम एव मध्यानाम तु कर्षमात्रमेव. हं. आणि खास करून हा विचार कोणामध्ये करायचा आहे? तर बालांमध्ये आणि वृद्धांमध्ये हा विचार झालाच पाहिजे. मध्य वयामध्ये 1 वर्ष इतकं प्रमाण योग्य आहे, असं शारंधरांचं म्हणणं आपल्याला इथे दिसून येते. तर त्यामुळे जे गुटीचं मध्यम प्रमाण आहे किंवा मध्य वयामध्ये वापरायचं प्रमाण आहे, ते 1 वर्ष इतकं आहे. बाल आणि वृद्ध यांच्यासाठी आपण विचार करून दोष, देहबल आणि व्याधिबल यांचा विचार करून ते प्रमाण ठरवायला हवं. मध्य वयातही जर अ, व्यक्ती कृश असेल किंवा व्यक्ती जर त्याचं देहबल कमी असेल तरीही आपल्याला किंवा दोषबल कमी असेल, तर त्याचा विचार करावा लागतो. नाही तर त्या जे काही गुटीवाटी आपण जर दोषबल कमी आहे आणि जर त्यांना अधिक मात्रेमध्ये औषध गेलं, तर आजकाल जसे साइड इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात औषधाचे, तसे साइड इफेक्ट्स आपल्याही औषधाचे नक्कीच पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आयुर्वेदाला साइड इफेक्ट्स नाही, असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे अ, हे साइड इफेक्ट्स काय-काय होऊ शकतात हे आपल्याला ज्ञात असले पाहिजे आणि त्यामुळे त्यानुसार आपल्याला त्याच्यावर कार्य करता आलं पाहिजे. इथे चूर्ण अध्याय संपतो. सॉरी गुटिका अध्याय संपतो. पुढचा अध्याय अवलेह. हं. अवलेहाचं वर्णन वाचूया. अधुना अवलेहानां प्रथमतः तत्स्वरूपं विषयं दर्शयन् आह. अवलेह अ, गुटीवटीचं जसं स्वरूप वर्णन केलं, ती कशी तयार करावी याचं वर्णन जसं केलं, तसं अवलेह कसा करायचा त्याचं वर्णन इथे दिलेलं आहे. क्वाथादीना पुनः पाकात घनत्वं सा रसक्रिया सहा अवलेहश्च लेहः स्यात् तन्मात्रा स्यात् फलोन्मिता. हं. म्हणजे क्वाथ इत्यादी झाल्यानंतर, तयार केल्यानंतर त्यांचा जेव्हा पुन्हा पाक तयार केला जातो, पुन्हा एकदा ते पक्व केले जातात आणि त्याला एक प्रकारचं घन स्वरूप प्राप्त होतं. त्यालाच रसक्रिया किंवा अवलेह असं म्हटलं जातं आणि त्याची मात्रा ही 1 पल इतकी म्हणजे 40 ग्रॅम अशी घ्यायची आहे. आता हे अवलेह ही जी काही रसक्रिया आहे ती म्हणजेच घन म्हणजे एखाद्या औषधाचा घन करायचा असेल तर तो या प्रकारे करावा लागतो. म्हणजे औषधाचा क्वाथ आधी करून घ्यायचा क्वाथ प्रक्रियेनी. त्याच्यानंतर तो क्वाथ गाळायचा आणि तो पुन्हा अग्नीवर त्याचा पाक करायचा. यालाच रसक्रिया किंवा घन असं म्हटलं जातं. आम्ही त्याला घन असं म्हणतो. हं. क्वाथादिनामिती क्वाथादिनाम इत्यादी ग्रहणात स्वरस फांट कल्कादयो अभिधीयन्ते घनत्वम इति त्याला घन करायचा. हं. काय-काय त्याच्यामध्ये घ्यायचं क्वाथादिनम म्हणत असताना क्वाथामध्ये स्वरस, फांट, कल्क इत्यादी सर्व आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचा घन तयार करायचा आहे. सांद्रत्वं यावत् भवति तावत् पाकः कर्तव्यः इति भावः. जोपर्यंत त्याला सांद्रता येत नाही. सांद्र हा एक गुण आहे. मग सांद्र भाव म्हणजे काय? तर तो जो द्रव जो आहे तो अं, वरच्या म्हणजे जर वरच्या लेव्हलला ठेवला तर तो हळू खाली सरकायला लागतो. सांद्र जे पदार्थ असतात ते घट्ट असतात. ते लवकर खाली येत नाही. पाक जेव्हा होतो म्हणजे अं, 1 तारी पाक किंवा 2 तारी पाक हा सांद्र पाक आपण म्हणू शकतो, की जो पटकन खाली सरकत नाही. जर वरून आपण त्याला सोडलं, तर तो खालच्या दिशेने जास्त लवकर जात नाही. तर त्याला सांद्र असं म्हटलं जातं. हं.
त्यामुळे सांद्रत्वम यावत भवती तावत पाकः, तोपर्यंत त्याचा पाक आपल्याला करत राहायचा आहे, जोपर्यंत ते द्रव्य सांद्र होत नाहीये. हं. पाकस्तु क्वाथादीनां भवति यतः प्रथमतः क्वाथविधिनः विधिना पाकं कृत्वा पश्चात् पाकेन लेहः स्यादिति. पहिल्यांदा क्वाथाच्या विधीने पाक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अवलेह तयार करायचा आहे. तन्मात्र इति तस्य अवलेह भक्षणार्थं मानं पलम इति बोद्धव्यम. अवलेह भक्षणासाठी त्याचं मान एक पल इतकं सांगितलेलं आहे. इति सामान्य मानं भक्षणे अभिहितम. हे सामान्य प्रमाण भक्षणासाठी सांगितलं गेलेलं आहे. इदानीम अनुक्ते सीतादीनां परिमाणम आह. याच्यामध्येही जी काही अम, अ, प्रक्षेप द्रव्य आहेत त्यांचं प्रमाण इथे सांगत आहे. सीता चतुर्गुणा कार्या चूर्णाच्च द्विगुण गुणाहा. सगळीकडे जवळ-जवळ सीता म्हणजे शर्करेचं मान हे 4 पट इतकं सांगितलं गेलेलं आहे आणि गूळ हे 2 पट घ्यावा. म्हणजे गूळ हा शर्करेपेक्षा अधिक गोड हा मानला जाऊ शकतो. त्यामुळे आणि आपण सांगतो प्रमेहाच्या पेशंट नाही, नाही गूळ घेतला तरी चालेल. साखर सोडा पण गूळ घ्या. इथे 2 पटच प्रमाण सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यावरही विचार होणं अतिशय आवश्यक आहे, की गूळ हा 2 पटच आहे. सीता ही 4 पट सांगितली गेलेली आहे. हं. द्रवं चतुर्गुणं दद्यात् इति सर्वत्र निश्चयः. आणि द्रव हे 4 पट द्यायचं आहे. असा इति सर्वत्र निश्चय आहे. म्हणजे सर्वांचा हाच निश्चय आहे किंवा सर्वांच्या मते हेच योग्य आहे. अनुक्त मान अवलेहे सीता चतुर्गुणादेया. चतुर्गुणता अत्र सकल द्रव्याच म्हणजे संपूर्ण द्रव्याच्या 4 पट असं घ्यायचं आहे. गूढस्तु द्विगुण इति चूर्ण द्रव्यात. चूर्ण द्रव्याच्या 2 पट असं गूळ घ्यायचं आहे. द्रवम तोय क्षीरादिकम चतुर्गुणम. तोय क्षीर इत्यादी 4 पट घ्यायचं आहे. अत्र अपि चूर्णाद इति भावः. हे सुद्धा चूर्णांच्या 4 पट घ्यायचं आहे. सर्वत्र निश्चय इति स्वतंत्रे परतंत्रे वा. सर्वत्र निश्चय इति स्वतंत्रे परतंत्रे वा. आता इथे स्वतंत्र आणि परतंत्र या शब्दाचा खाली अर्थ असा काही दिलेला नाहीये. इथे दोषांशी तर हा संबंध नसणार आहे, स्वतंत्र दोष किंवा परतंत्र दोष असा संबंध नसणार आहे. हे प्रक्रियेशीच हा संबंध आहे. म्हणजे स्वतंत्र सीता घेत असताना किंवा परतंत्र पण असाही काही संबंध इथे लागत नाहीये. याचा विचार थोडासा करावा लागेल. सर्वत्र निश्चयः इति स्वतंत्रे परतंत्रे वा. असं त्यांना काय म्हणायचं आहे? इथे दोषांशी संबंध निश्चित नाही असं वाटतंय. तरी मी एकदा याची चौकशी करून मग सांगते, की या ठिकाणी आपल्याला काय घ्यायला पाहिजे किंवा कसा विचार करायला पाहिजे. अ, पुढे अथ अवलेहस्य सिद्धिलक्षणम. आता अवलेह सिद्ध कसा करायचा त्याचं वर्णन आलेलं आहे. सुपक्वे तंतुमत्वं स्यात् अवलेहो अप्सु मज्जति. खरत्वं पीडिते मुद्रा घन वर्ण रसोद्भवः. मग अवलेह तयार झालाय हे कसं पाहायचं? आता आपण जर सीता म्हणजे शर्करा ठेवली आणि ती जर काढ्यामध्ये घालून आपण त्याचा अवलेह तयार करतो. तर तो अवलेह तयार झाला हे कसं समजायचं? तर अं, अ, चांगलं पक्व झाल्यानंतर, चांगला पाक झाल्यानंतर, पाक व्हायला लागला, त्याच्यात बुडबुडे यायला लागले चांगले आणि तंतुमत्व, त्याला तंतुमत्व यायला लागलं. म्हणजे काय? तर जेव्हा पाक होतो त्यावेळेला तो जो काही चमचा असतो त्या अवलेहातला, तो थोडासा काढायचा आणि त्याचा 1 थेंब, 1-2 थेंब हे आपल्या एखाद्या डिशमध्ये घ्यायचे. हं. आणि मग तो जो थेंब असेल तो 2 बोटांमध्ये पकडून त्याच्यामध्ये तार निर्माण झाली आहे का ही पाहायची.
मग जर एक तार निर्माण झाली असेल, तर त्याला एकतारी पाक म्हणतात. 2 तारा निर्माण झाल्या असतील, तर 2 तारी पाक आणि खूपच जड पाक जेव्हा करायचा असतो, म्हणजे त्याला जेव्हा जेव्हा आपण कल्प करतो, त्यावेळेला अधिक पाक असलेला किंवा अधिक तारा असलेला पाक करावा लागतो किंवा ते भगरेवर जाण्यासाठीची प्रक्रिया करावी लागते. त्याला बहुतार असं आपण म्हणू शकतो. तर तेवढ्या तारा येईपर्यंत जर आपण तो पाक करत राहिला, तर त्याची पुन्हा शर्करा बनते. तर आपल्याला किती तारी पाक हवा आहे, 1 तारी, 2 तारी, तर त्याप्रमाणे आपल्याला तो किंवा बिंदू पाक 2 तारीच्या पुढे बिंदू पाक असतो आणि बिंदू पाकापुढे मग कल्पाकडे किंवा म्हणजे शर्करेकडे पुन्हा जाण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे कोणता पाक सुपक्वे म्हणत असताना कोणता पाक आपल्याला हवा आहे तो निश्चित करून त्याप्रमाणे आपल्याला त्यातल्या येणाऱ्या ज्या काही तारा आहेत त्या आपल्या त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. हं. आणि जर तुम्हाला बिंदूपाक करायचा असेल, तर ते जे काही द्रव्य आहे, ते पाण्यामध्ये घ्यायचं. अप्सु मज्जती स्याद अवलेहो अप्सु मज्जती म्हणजे अवलेहापर्यंत जर न्यायचं असेल, तर अवलेह कसा असावा त्याचं वर्णन केलेलं आहे, की जे काही पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये जेव्हा आपण थेंब टाकतो, अप्सु म्हणजे अप धातू आहे. अप म्हणजे पाणी. अप्सु म्हणजे अप धातूचं सप्तमीचं बहुवचनाचं रूप आहे. त्यामुळे पाणी जे काही आपण घेतलं असेल, पाण्याचे थेंब असं आपण म्हणू शकू. त्याच्यामध्ये तो अ, अ, जेव्हा आपण थेंब टाकतो त्या अवलेहाचा, त्यावेळेला तो पाण्यामध्ये खाली बुडला पाहिजे आणि तो घट्ट असा बसून राहिला पाहिजे. म्हणजे तो पाक पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. अ, खरत्वम पीडिते. खरत्व पीडिते म्हणजे जे काही बाहेरचं बाहेरचं बहुधा तरी त्याचा अर्थ असा असावा, एकदा खाली वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल, की जे काही भांडं असतं त्याला खरता निर्माण होते. म्हणजे जे काही ज्या भांड्यामध्ये तुम्ही तो पाक करायला घेतला असेल, त्याच्या आजूबाजूला ती साखर लागलेली आपल्याला दिसून येते. हं. खरत्वम पीडिते मुद्रा किंवा त्याची मुद्रा तयार होते. म्हणजे जे काही आपण खाली तो पाक टाकतो, तो पाक त्या काय हां आणि किंवा त्याचा अर्थ असाही असू शकतो, की जे काही तो आपण बिंदू टाकणार आहोत, तो अ, जेव्हा आपण तो ठोकतो किंवा पीडित करतो किंवा तो जर आपण दातांनी चावून पाहिला, तर त्याला खरत्व निर्माण झालेलं असतं किंवा त्याचा टणत्का आपल्याला कळून येतो किंवा त्याची मुद्रा होऊ शकते. मुद्रा होणं म्हणजे तो गोल गोळीबंद असा गोळी त्याची तयार होणार आहे. आणि गंध, वर्ण, रसोद्भव हा त्याचा योग्य गंध, योग्य वर्ण आणि योग्य रस त्याच्यामध्ये तयार झालेला असतो. हं. अशा प्रकारे आपल्याला हा अवलेह सिद्ध करायचा आहे. आता खाली आपण टीकेमध्ये बघूया म्हणजे त्यांच्यानुसार खरत्व पीडित याचा अर्थ नक्की आपल्याला तिथे कळेल. सुपक्व इति सम्यक् पक्वे अवलेहे एतादृश लक्षणं भवति. योग्य पक्व झालेल्या अवलेहामध्ये ह्या प्रकारची लक्षणे दिसतात. एतादृशम या प्रकारची लक्षणं दिसतात. कीदृशम तद आह कशी लक्षणं? तंतुमत्वम इत्यादी. तंतुमत्तता येते. त्याच्यामध्ये तंतुमत्व येतं. दरव्या संचालनेनं तंतुसंयुक्त इव दृश्यते. जेव्हा दरव्या म्हणजे चमचा किंवा काय म्हणतात त्याला डाव. हं. डावाने संचालित करत असताना डाव किंवा चमचा किंवा अं, अ, हां, डावच आपण म्हणू शकतो. हं. संचालनेनं तंतुमत्व त्याला एक तंतुमतता येते. तंतुसदृश होतं. तंतुसंयुक्त इव दृश्यते. तंतूप्रमाणे ते दिसतं. तेन मृद्यमानो अ, अंगुलीग्राही भवति. हां. आणि जर तो म्हणजे तेच म्हणजे पुन्हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो अंगुलीमध्ये ग्रहण करण्यासारखा म्हणजे त्याची गोळी तयार होते. त्याला किंवा मृद्यमानो म्हणजे पीडित केल्यावर किंवा त्याला दाबल्यावर ती त्याची गोळी तयार होऊ शकते. अंगुलीग्राही भवति.
अप्सु मज्जति इति पानीयमध्ये यदा क्षिप्तम तदा निमग्नो भवति. तेव्हा तो पाण्यामध्ये खाली जातो. निमग्न होतो म्हणजे खाली तळाशी बुडतो. हं. स्थिरत्वम इति निश्चलत्वम. स्थिरत्व म्हणजे त्याला स्थिरता येते. हलत नाही तो, निश्चल होतो तो. हं. एतेन द्रवरहित इति अर्थः. ज्या स्त्री वैद्य आहेत त्यांना किंवा ज्यांनी पाक केला आहे, ज्यांना लाडूचा पाक किंवा अ, वडीचा पाक कसा करावा हे माहीत आहे. त्यांना हे जास्त चांगलं कळेल किंवा आता संक्रांत येत आहे, तर ज्यांनी संक्रांतीचे लाडू वळलेले आहेत, त्यांना हे जास्त चांगलं कळू शकेल, की तो पाक कशाप्रकारे तयार होतो. 2 तारी, 1 तारी असा पाक कसा तयार होतो. त्याला ते जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता, तेव्हा त्याला कशी स्थिरता येते, त्याला निश्चलत्व कसं येतं, हे आपल्याला त्याच्यामध्ये लगेच लक्षात येतं किंवा तो पाण्यात कसा बुडतो आणि त्याची गोळी कशी तयार होते, हेही आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. त्यामुळे इतकं सुंदर वर्णन आहे हे. पाककलेचं सगळ्यात उत्कृष्ट वर्णन हे या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं. हं. तथाहि तोयपूर्णे यदा पात्रे क्षिप्तो न प्लवते गुडः क्षिप्तस्तु निश्चलस्तिष्ठेत् पतितस्तु न शिर्यते एष पाको गुडानीनां सर्वेषां परिकीर्तितः. म्हणजे गुड इत्यादींचा पाक कसा समजावा? तर तोयपूर्णे, तोयानी भरलेलं असं यदा पात्रे, पात्रामध्ये जेव्हा आपण तो पाक क्षिप्तः, क्षिप्तः काय? तर पाको क्षिप्तः, पाक जेव्हा खाली टाकतो, न प्लवते गुडः, तेव्हा त्यातला गूळ हा उचलून वर येत नाही, वरती तरंगत नाही. न प्लवते गुडः. क्षिप्तस्तु निश्चलम तिष्ठेत. टाकल्यावर निश्चल होतो. निश्चलम तिष्ठेत. पतितस्तु न शिर्यते. एकदा टाकल्यानंतर तो असं त्याच्यामध्ये रेघा निर्माण होत नाही. न शिरण शिर्यते. त्याच्यामध्ये रेघा निर्माण होत नाहीत किंवा तो पसरत नाही. पतितस्तु न शिर्यते म्हणजे पाक जेव्हा सुरुवातीचे पाक तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये टाकता, तेव्हा ते पाक असे पसरतात. तर तो पाक पसरत नाही, तर त्याची बरोबर गोळी त्याच्यामध्ये पडते. एष पाको गुडादीनां सर्वेषां परिकीर्तितः. हा गूळ इत्यादींचा पाक आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पीडिते मुद्रा इति जेव्हा त्याचं पीडन करू म्हणजे ती जी काही गोळी पडलेली असेल, त्या गोळीचं जेव्हा पीडन केलं जातं म्हणजे ते दाबलं जातं आपल्या अंगठ्यामध्ये, अंगठी आणि तर्जनी ह्याच्यामध्ये, तेव्हा त्याची गोळी तयार होते मुद्रा. तस्मिन् अंगुल्यादि पीडिते सती मुद्रादीनां उद्भवो भवति. मुद्रा तयार होते. मुद्रा अत्र निम्नता म्हणजे हां, अजून एक की जेव्हा ती आपण गोळी उचलतो आणि ती दाबतो, त्यावेळेला त्याच्यावर आपल्या हाताची मुद्रा दिसते. म्हणजे हाताचे ठसे त्याच्यावर आपल्याला दिसून येतात. म्हणजे तो गोळीबंद पाक झाला असं आपण मानायचं. यदुक्तम पीडिते तु यद अंगुल्या निम्नता तत्र जायते आणि जेव्हा पीडन करतो आपण, तेव्हा त्याच्यामध्ये निम्नता येते. म्हणजे जेव्हा ती गोळी अशी तोडतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये निम्नता निर्माण होऊ शकते. हा हा एक विशिष्ट प्रकारचा पाक आहे. म्हणजे 2 तारी पाक हा अशा प्रकारे होऊ शकतो. पण अगदी तुम्ही जेव्हा बिंदुपाक करायला घेता, तेव्हा त्याच्यामध्ये निम्नता येत नाही आणि तो पूर्ण गोळीबंद पाक तयार होतो. जेव्हा तो आपण दातांनी तोडतो, तेव्हा त्याचा टणक असा आवाज येतो आणि बरेच वेळेला जेव्हा आपण संक्रांतीचे लाडू करायचे असतात, त्यावेळेला अशा प्रकारचा पाक केला जातो, ज्यांनी ते लाडू कडक असे होतात. हं. तर तेही लाडू छान लागतात खायला. त्याला खमंगपणा खूप छान असतो. त्याच्यामध्ये गुळाचा जो काही खमंगपणा येतो, त्याने ते लाडू खूप सुंदर होतात. तर अशा प्रकारे पाकाचं वर्णन या ठिकाणी दिलेलं दिसतं. गंधवर्ण रसोद्भव इति सुगंधोपेतः सुरसोपेत इति. म्हणजे त्याला अ, चांगला गंध सुगंध उपेताः गंधानी युक्त असा होतो. सुरस उपेताः चांगल्या रसानी युक्त असा तो होतो. यो अवलेहो भवति स सुपक्व इति अर्थः. असा जो अवलेह बनतो, तो सुपक्व असा असतो. म्हणजे आपल्याला अवलेह जो तयार करायचा आहे, तो या पद्धतीचा तयार करायचा आहे. म्हणजे खरं तर हा थोडासा जास्त प्रमाणात
अवलेहा म्हणजे घट्टपणाकडे गेलेला दिसतो. जेव्हा आपण च्यवनप्राश तयार करतो, तो थोडा कमी म्हणजे तो असा जरा चमच्यानी, दरवीनी तो आपल्याला हलवता आला पाहिजे. इतक्या प्रमाणात घट्ट असा आपण च्यवनप्राश तयार करत असतो. पण हा अवलेह हा थोडा घट्ट अजून सांगितलेला आपल्याला दिसून येतो. क्वाथा देहे कषाया देहे यत् पुनः पक्वात् सा रसक्रिया उच्यते अवलेहो लेहश्च उच्यते नामतः तन्मात्रा पलोन्मिता स्यात्. त्याची मात्रा एक पल इतकी सांगितलेली आहे. च्यवनप्राश, अवलेह किंवा ब्राह्मी प्राश किंवा अश्विनी पाक अश्विनी पाक म्हणजे याचा कोहळ्याचा जो काही पाक तयार केला जातो तो. हे सगळे अशा प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत किंवा मोरावळा हा सुद्धा अशा प्रकारे पाक करून आपल्याला बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये काढा आधी तयार केला जातो. मग तो काढा शर्करेमध्ये किंवा गुळामध्ये घालून त्याचा पाक तयार केला जातो. चूर्णात सीता चतुर्गुणा. चूर्णामध्ये शर्करा ही 4 पट घ्यायची आहे. गूळ हा 2 पट घ्यायचा आहे. चतुर्गुणमिती निश्चया हा म्हणजे 4 पट हे निश्चित सांगितलेलं आहे. अवलेह सुपक्वे तंतुमत्वम स्यात्. अवलेह योग्य प्रमाणात योग्य पाक झाला असेल तर त्याला तंतुमतता येते. स्पर्शने पीडिते स्वरसत्वे मुद्रा च भवती. म्हणजे स्पर्शनाने पीडित केल्यावर स्वरसत्वे मुद्रा भवती म्हणजे त्याच्या स्वतःच्या रसामध्ये मुद्रा तयार होते. म्हणजे जे काही तो बिंदुपाक झालेला तो स्वतःचा रस असतो त्याच्यामध्येच आपल्या हाताची मुद्रा तयार होते. हं. गंधवर्ण रसोद्भवः तदा सिद्धं भवति आणि गंध रस गंधवर्ण रस यांनी सिद्ध असा तो होतो. इदानीम अनुक्तेषु अनुपानम आह. अनुक्त अशा गोष्टींसाठी इथे अनुपान सांगितलेलं आहे. दुग्धम इक्षुरसो युषः पंचमूली कषायजम वासाक्वाथो यथायोग्यम अनुपानम प्रशस्यते. म्हणजे अवलेहाबरोबर सुद्धा काही अनुपानं घ्यायला सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये दूध, इक्षुरस, युष म्हणजे मुद्गयूष वगैरे किंवा पंचमूली कषाय किंवा वासा काढा अशा प्रकारची अनुपानं या अवलेहाबरोबर आपल्याला घ्यायची आहेत. हं. दुग्धमिती. दुग्धमिती सामान्य ग्रहणीनं सर्वाणि क्षीराणी यथा दोषम ग्राह्याणी म्हणजे ज्या प्रकारे शरीरामध्ये दोष असेल, त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची क्षीर ही घ्यायची आहेत. म्हणजे त्या काळामध्ये जी काही अष्टविध क्षीरांचं वर्णन चरकाचार्यात आलेलं दिसतं. त्याच्यामध्ये अ, गोदुग्ध, अ, माहिष दुग्ध, अजादुग्ध, उष्ट्री दुग्ध किंवा हस्तिनी दुग्ध अशा प्रकारे एकूण 7 ते 8 प्रकार आहेत बहुधा. तर अशा प्रकारे या 8 प्रकारच्या आविक आणि अजा. आविक म्हणजे गोट आणि अजा म्हणजे बकरी. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या दुधांचं वर्णन केलं गेलेलं आहे आणि ती दुधं आपल्याला इथे वापरायची आहेत. त्यामुळे यथादोष त्यांचा उपयोग करायचा आहे. इक्षुरसग्रहणेन सर्वे इक्षुविकाराः गृह्यन्ते. म्हणजे इक्षुरस वर्णन करत असता सर्वच इक्षुविकार. मग त्याच्यामध्ये पुन्हा शर्करा आली, गुड आलं किंवा काकवी आली. अशा प्रकारे जे काही इक्षूचे वेगवेगळे विकार आहेत, त्या सर्वांचं वर्णन इथे केलेलं दिसतं आणि त्याचा उपयोग आपल्याला अनुपान म्हणून करायचा आहे. पंचमूली महती ह्रस्वा वा यथा व्याधी विहिता घराया. पंचमूली म्हणत असताना कुठे महत पंचमूळ वापरायचं, कुठे लघु पंचमूळ वापरायचं, याचा विचार करून आपल्याला व्याधीनुसार त्यांचा उपयोग करायचा आहे. त्यामुळे पंचमूली महती ह्रस्वा यथा व्याधी विहिता ग्राह्या. कषायजम इति युषम इति अर्थः. कषायज म्हणजे युष अशाच अर्थाने ते घेतलेलं आहे. म्हणजे युष हा पंचमूली कषायज म्हणजे पंचमूलाचाच युष असं घ्यायचंय. तेन पंचमूलस्य कषायेण कृत्वा युषः सहा अनुपानम भवत्. अनुपानम इति भाव्यः.
भावः म्हणजे पंचमूलाचा कषाय तयार करून त्याचा युष म्हणून अनुपात आपण घ्यायचा आहे. म्हणजे तो युष स्वरूपातच आपल्याला त्याचा अनुपान घ्यायचं आहे. म्हणजे त्याचाच वापर किंवा पंचमूलाचा काढा करून मग त्याच्यामध्ये मुद्ग युषामध्ये आपण घालून पंचमूल काढा हा आणि मग त्याचा जो काही ऊष तयार होईल, तो आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. हं. कषाय ग्रहणेन स्वरस, क्वाथ, कल्कादयो ग्राह्याः. कषाय म्हणत असताना स्वरस, क्वाथ, कल्क या सर्वांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वासा क्वाथ इति. वासा अटरूषकः. वासालाच एक पर्याय अटरूषक आहे. यथायोग्यम इति यस्य दोषस्य योग्यम तद यथायोग्यम. यथायोग्य म्हणजे जो ज्या दोषांसाठी योग्य आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. एतेन दोष अनुरूपम इति व्याधी अनुसारम कथितः. दोषाच्या अनुरूप म्हणजे व्याधीच्या अनुरूप त्याचा वापर करायचा आहे. तद यथा वाते अम्ल मधुर लवणप्रायः स्निग्धादयः. वातामध्ये कसं अम्ल मधुर लवणप्राय किंवा स्निग्ध असं अन्न आपल्याला किंवा असं अनुपान आपल्याला त्या ठिकाणी वापरायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये आपण दूध वापरू शकतो किंवा इक्षुरस वापरू शकतो किंवा पंचमूल, युष वापरू शकतो. हं. त्यानंतर कफामध्ये तिक्त, उष्ण, कषाय, वृक्ष इत्यादी म्हणजे मग त्या ठिकाणी वासास्वरस वापरू शकतो. हं. अ, हं. किंवा इतर तिक्त द्रव्य म्हणजे गुळूची स्वरस किंवा गुळूची युष अशा प्रकारे आपण त्या या वेगवेगळ्या औषधांचा किंवा वेगवेगळ्या औषधांचा स्वरस आपण अवलेहाबरोबर वापरू शकतो. मात्रा यथा तथा हि उक्तम अनुपानं प्रयोक्तव्यं कफव्याधौ फलं भवेत्. फलद्वयं तु पित्ते पित्ते वा अनिलजे च फलत्रयम्. म्हणजे अनुपानाची मात्रा किती द्यायची? तर कफव्याधीमध्ये 1 पल म्हणजे 40 एम-एल इतकी मात्रा द्यायची आहे. पित्तामध्ये 2 पल म्हणजे 80 एम-एल आणि कफामध्ये 1 पल इतकी मात्रा द्यायची आहे आणि 2 पल पित्त, अनिल अशा व्याधींमध्ये द्यायची आहे. पित्ते वा अनिलजे पलत्रयम्. 2 पल पित्तामध्ये आणि नाही सॉरी कफामध्ये 1 पल, 2 पल पित्तामध्ये आणि वातामध्ये 3 पल अशी मात्रा आपल्याला द्यायची आहे. म्हणजे 40, 80 आणि 120 अशी मात्रा त्या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. गंडूशं मात्रया देयं मृदौ क्रूरे च पंच च अनुपानं प्रयोक्तव्यं देशकालादि अपेक्षया. अनुपानम् इति पश्चात्पानं तत् कुतः तद् आह यथा जलगतं तैलं क्षणाद् एव सर्पति तत्क्षणादेव सर्पति तथा भैषज्यमंगेषु सर्पति अनुपानतः. हे हा श्लोक मागे पण आपण पाहिलेला आहे की अनुपान हे कशासाठी द्यायचंय तर ते देश, काल, प्रकृती, वय, व्याधिबल यांचे मात्रा बघून किंवा यांच्या अपेक्षेने हे अनुपान द्यायचं आहे. ज्याप्रमाणे जलामध्ये आपण तेल टाकल्यावर ते लगेच पसरतं, त्याप्रमाणे औषधाबरोबर जेव्हा आपण काही अनुपान देतो, तेव्हा ते औषध लगेच शरीरामध्ये पसरायला मदत होते. म्हणून हे अनुपान आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. हं. गुढिका दीपिका टीकेमध्ये गूढार्थ दीपिकेमध्ये लिहिलेलं आहे, "अवले हे दुग्धादीर यथायोग्यम अनुपानम." अवलेहामध्ये दुग्ध इत्यादी यथायोग्य अनुपानाचा वापर आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी आपली अवलेह संकल्पना इथे संपते. पुढे आहे स्नेह संकल्पना. इकडचं काढलंच गेलं नाही का? इथे ती सिद्धी लक्षणं दिलेली आहेत. सुपक्वे, तंतुमत्वम वगैरे. हं. जो श्लोक आता आपण पाहिला. याच्या पुढे 9वा अध्याय आहे स्नेह परिभाषा. हं. 9मोऽध्यायः जर एखादं दिसत नसेल तर तुम्ही सांगत जा मध्ये-मध्ये. म्हणजे मग ते पेज मी ओपन करून ठेवीन. कारण मी खालच्या ह्याच्यातून वाचते त्यामुळे मला ते कारण तिथे ते मला दिसायला ते खूपच छोटं आहे.
त्यामुळे मला ते मोठं करता येत नाही इथे. म्हणून मी खालच्या माझ्या पुस्तकातून वाचत असते. त्यामुळे जर तुम्हाला दिसत नसेल तो श्लोक तर इथे सांगत जा मला. पुढे आतापर्यंत काही शंका आहे का इथे? नाही. हं. अवलेह कसा करायचा त्याचं वर्णन छान आलेलं आहे. स्नेह संकल्पनेमधले काही श्लोक घेऊयात आणि मग थांबूयात. स्नेह परिभाषा. अथ स्नेह परिभाषा. अथ स्नेह इति तत्र तावत् प्रथमतः परिभाषाम अस्य व्याचष्टे. सगळ्यात आधी त्यांनी परिभाषाच वर्णन केलेली आहे. तर स्नेह म्हणजे काय आणि स्नेह कसा तयार करावा. कल्कात चतुर्गुणी कृत्य घृतं वा तैलमेव वा चतुर्गुणे द्रवे साध्यम तस्य मात्रा फलोन्मिता. म्हणजे एक भाग कल्क, चार भाग घृत किंवा तैल. म्हणजे कल्क म्हणजे जी काही द्रव्य आपण घेऊ ती एक भाग, त्याच्या 4 भाग पाणी. पाणी किंवा द्रव भाग. मग त्याच्यात तुम्ही पाणी घ्या, काढा घ्या काही. आणि तेवढेच 4 भाग घृत असं घेऊन आपल्याला तैल किंवा घृत तयार करायचं आहे. कल्कात चतुर्गुणी कृत्यम घृतम वा तैलमेव वा. कल्काच्या 4 भाग घृत किंवा तैल चतुर्गुणे द्रवे साध्यम तस्य मात्रा फलोन्मिता. हां. आता इथे द्रवभाग चतुर्गुणे म्हणत असताना त्या ठिकाणी आपल्याला खाली जर टीकेमध्ये पाहिलं द्रवमापी चतुर्गुणम स्नेह परिमाणात. स्नेहाच्या 4 पट म्हणजे 4 चोक 16 भाग म्हणजे कल्काच्या 16 भाग इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे एकास चारास 16 असं घ्यायचं आहे. एक भाग कल्क असेल तर 4 भाग घृत, त्याच्या 4 भाग घृत आणि त्याच्या 4 भाग म्हणजे त्या स्नेहाच्या 4 भाग इतकं द्रव घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला किती घृत तयार करायचंय त्याच्यानुसार हे प्रमाण आपण ठरवायचं असतं. जर मला 200 ml इतकं घृत तयार करायचं असेल, तर आपल्याला कल्क हा त्याच्या 1/4 इतका घ्यायचा आहे. म्हणजे 50 ग्रॅम कल्क घ्यायचा आहे आणि त्याच्या 4 पट म्हणजे स्नेहाच्या 4 पट म्हणजे 800 ml इतकं पाणी घालायचं आहे. हे आपल्याला तिथे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला घृत किती तयार करायचंय त्याच्यानुसार कल्क आणि पाणी याचं प्रमाण आपण ठरवू शकतो. त्यामुळे या कल्पना आपण अशा आपल्या पद्धतीने काही पण त्यांचं प्रमाण न बदलता आपण आपल्याला किती प्रमाणामध्ये द्रव्य तयार करायचंय, आपल्याला किती प्रमाणात औषध तयार करायचंय, त्याच्यानुसार हे ठरवू शकतो. कल्कात चतुर्गुणी कृत्य घृतं वा तैलमेव वा चतुर्गुणे द्रवे साध्यम तस्य मात्रा फलोन्मिता. आणि त्याचंही प्रमाण हे 1 फल म्हणजे 40 ml पुन्हा सांगितलेलं आहे. निक्षिप्य क्वाथयेत तोयम क्वाथ्य द्रव्यात चतुर्गुणम पादशिष्टम गृहीत्वा च स्नेहम तेनैव साधयेत. निक्षिप्य क्वाथयेत तोयम. म्हणजे क्वाथामध्ये तोय म्हणजे पाणी हे किती घ्यायचंय? क्वाथ्य द्रव्यात चतुर्गुण. क्वाथाच्या द्रव्याच्या 4 पट इतकं पाणी घ्यायचंय. पादशिष्टम गृहीत्वाच ते 1/4 उरवायचं. स्नेहम तेनैव साधयेत आणि त्यांनी स्नेह तयार करायचा आहे. आता ही जी खालची व्याख्या आहे निक्षिप्य क्वाथयेत तोयम त्या पद्धतीने जर आपण गेलं म्हणजे ती वरची व्याख्या आपण वेगळी धरली तर काय 1 भाग द्रव्य, 4 भाग तेल, 16 भाग द्रव भाग म्हणजे पाणी किंवा घृत किंवा तोय काय जाईल सॉरी पाणी किंवा क्षीर किंवा स्वरस किंवा इतर क्वाथ वगैरे असं जर आपण धरलं तर ते वेगळ्या प्रकारचं द्रव्य तयार होईल किंवा वेगळ्या प्रकाराने स्नेहसिद्ध होईल. जर खालची व्याख्या आपण धरली तर काय निक्षिप्य क्वाथे तोयम क्वाथ्य द्रव्य चतुर्गुण म्हणजे 4 हे एक भाग जर क्वाथ्य द्रव्य घेतलं तर त्याच्या 4 भाग इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पादशिष्ट उरवायचं आहे म्हणजे 1/4 भाग उरवायचं. म्हणजे जर आपण 50 ग्रॅम द्रव्य घेतलं
तर त्याच्या 4 भाग पाणी घ्यायचंय. ते म्हणजेच 200 एम-एल पाणी घ्यायचं आणि ते 1/4 भाग उरवायचं म्हणजे पुन्हा 50 एम-एल उरवायचं आणि त्याच्या समान भाग 50 एम-एल इतकं स्नेह घालायचा आणि मग ते सिद्ध करायचं म्हणजे आपल्याला 50 एम-एल स्नेह मिळेल. हं. तर अशा प्रकारे ही आपल्याला तयार करता येतं, की आधी काढा करून घ्यायचा पूर्ण. तो काढा जितका असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये स्नेह घ्यायचा आणि तो स्नेह सिद्ध करायचा. अशा प्रकारेही आपल्याला जाता येतं किंवा अशा प्रकारेही आपल्याला स्नेह सिद्ध करता येतो. इदानीं स्नेहकल्पनां दर्शयामः कल्कात् इति. अनुक्ते कल्कात् कल्कयोगात् द्रव्यात् घृतं तैलं वा चतुर्गुणं ग्राह्यम्. जिथे अनुक्त असेल त्या ठिकाणी कल्कात म्हणजे कल्क योग द्रव्यात कल्काचा ज्याचा योग तयार करायचा आहे त्या द्रव्याच्या घृत आणि तैल हे 4 पट घ्यायचं आहे. न तू दृषदी पेशितात कल्कात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असावं, की जे काही पिष्ट केलेलं आहे किंवा पेशीत केलेलं कल्क आहे, म्हणजे एखाद्या द्रवामध्ये मिक्स केलेलं जो काही कल्क आहे, त्याच्या 4 पट नाही घ्यायचंय आपल्याला. म्हणजे अ, एखाद्या म्हणजे जेव्हा आपण कल्क तयार करतो, तो एकतर पाण्यामध्ये भिजवतो किंवा एखाद्या स्वरसामध्ये किंवा काढ्यामध्ये आपण भिजवून ठेवतो. भिजवल्यावर त्याचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे त्या पेशितात द्रव्यात, त्या पेशित अशा द्रव्यामध्ये आपल्याला त्याच्या प्रमाणामध्ये घृततैल नाही घ्यायचंय. तर घृत जे जे द्रव्य आपल्याला घ्यायचं आहे, ते द्रव्य शुष्क असलं पाहिजे. त्या द्रव्याचं किती प्रमाण आहे, त्याच्या 4 पट आपल्याला घृत किंवा तैल घ्यायचं आहे. हं. तस्य मात्रा फलोन्मिता इति. त्याची मात्रा 1 पल इतकी घ्यायची. तस्य संसिद्ध स्नेहस्य पानार्थं फलोन्मिता फलप्रमाणा मात्रा नेया इति अनुक्तेषु मानम इदं सामान्यम. म्हणजे संसिद्ध म्हणजे त्याच्यापासून सिद्ध झालेल्या स्नेहाच्या पानार्थ एक फलोन्मिता फलप्रमाणा मात्रा नेया त्याच्या सिद्ध झालेला जो काही स्नेह आहे तो एक फल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला सेवन करायचं आहे. मानमिती सामान्यम हे सामान्य मानवी. परिभाषायाम अयमपि सामान्य स्नेहपाकविधौ बोद्धव्या. हा सामान्य स्नेहपाकविधी सांगितलेला आहे. कल्कात चतुर्गुणः स्नेहः, स्नेहात् क्वाथश्चतुर्गुणः, क्वाथात् चतुर्गुणं वारी, क्वाथः क्वाथ्यसमो मतः. म्हणजे त्यांनी एक-एक गोष्ट दिली आहे, की कल्काच्या 4 पट इतका स्नेह घ्यायचा आहे. स्नेहाच्या 4 पट काढा घ्यायचा आहे. हं. काढ्याच्या मध्ये काढ्यामध्ये काढा तयार करण्यासाठी त्या काढ्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते 4 पट घ्यायचं आहे. इति अ, वारी क्वाथः अ, क्वाथः क्वाथ्यसमो मतः. अं, क्वाथ्यसमो मतः याचा अर्थ क्वाथ हा क्वाथ्य द्रव्याच्या समान असा घ्यायचा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे, असं दिसतं. म्हणजे जर 50 ग्रॅम इतकं क्वाथ्य द्रव्य घेतलं, तर त्याच्या 4 पट पाणी घातलं आपण आणि तो काढा तयार केला, तर तो किती उरवायचा? तर 50 एम-एलच उरवायचा आणि तो क्वाथ म्हणून आपल्याला म्हणजे क्वाथ्य द्रव्याच्या समान इतका काढा, जर काढा म्हणून घ्यायचा असेल तर. नाही तर त्या म्हणजे कल्क, त्याच्यामध्ये स्नेह घालायचा, त्याच्यामध्ये क्वाथासाठी पाणी घालायचं आणि म्हणजे त्याच्यातच ते सिद्ध करायचं आहे. वेगळा क्वाथ म्हणून घ्यायचा नाहीये. हे खालचे जे 2 श्लोक आहेत, ते क्वाथ कसा तयार करायचा आणि मग क्वाथामध्ये तेल घालून कसं तयार करायचं याचं वर्णन जे दिलेलं आहे, तशा समान हे वर्णन वाटतं, की क्वाथ्यः क्वाथ्यसमो मतः म्हणजे
जो काही क्वाथ तयार होईल तो क्वाथ्य द्रव्याच्या समभाग इतका तयार होणार आहे आणि मग त्याच्यात तितकंच पाणी असं आपल्याला घ्यायचं आहे, असं त्यांचं म्हणणं इथे दिसून येतं. विशेषोऽपि क्वचिद् वर्तते यथा तंत्रांतरे वासाघृते बलाद्ये घृते बलादि घृते वा तद्यथा अत्र अपि अष्टगुणैः तोयैः क्वथितं क्वाथदुग्धयोः प्रत्येकं द्विगुणं भागो विषक सर्पिषी निक्षिपेत. म्हणजे क्वाथ्य द्रव्याच्या 8 पट अष्टगुण तोय किंवा दूध क्वाथ दुग्धयोः म्हणजे क्वथित द्रव्याच्या 8 पट पाणी घालून मग क्वथितं क्वाथ दुग्धयोः प्रत्येकं द्विगुणो भागः म्हणजे क्वाथ आणि दूध हे 2 भाग असे त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यात सर्पी किंवा घृत घालून त्याचं घृत आपल्याला तयार करायचं आहे. गूढार्थ दीपिकेमध्ये असं म्हणतात, "अथ घृताधिकारः तत्र आदौ घृत तैलादि साधनम् आह तत्कल्क इत्यादी." कल्कात द्रव्यात घृतं तैलं चतुर्गुणं द्रव्ये दुग्धादौ साध्यं अग्निद्वारा कटहादौ पक्त्वा सिद्धं भवति. म्हणजे तेच जे काही आत्ताचं वर्णन केलेलं आहे तेच वर्णन दिलेलं आहे, की कल्कात द्रव्यात म्हणजे कल्क द्रव्याच्या घृत आणि तैल हे 4 भाग 4 पट इतकं घ्यायचंय. 4 भाग नाही 4 पट. भाग म्हणजे 104 पण गुण म्हणत असताना गुणाकार करायचा आहे आपल्याला. म्हणजे 4 गुण, 4 पट. चतुर्गुणे द्रव्ये दुग्धादौ साध्यम दुग्ध इत्यादी ते 4 पट घ्यायचं आहे. अग्नीद्वारा अग्नीच्या द्वारा कटहादौ कटह म्हणजे कढई. कढईमध्ये कढई इत्यादींमध्ये ते त्याचा पाक करायचा आहे. म्हणजे त्या काळातही कढई वगैरे सारखी जी काही वेगवेगळ्या आकाराची हे पात्र आहेत ती असणार आहेत. म्हणून कटहादौ असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कटह किंवा इतर काही पात्र असं त्यांना म्हणायचं असावं. हं. कटहादौ पक्त्वा सिद्धं भवति. तस्य मात्रा वातादी रोगविषये मानमात्रा फलोन्मिता फलप्रमाणा. वात इत्यादी रोगांमध्ये त्याची मात्रा वेगवेगळी सांगितलेली गेलेली आहे. त्याच्यामध्ये पलमात्रा ही सर्वात श्रेष्ठ मात्रा म्हणून सांगितलेली आहे. इदानीं स्नेह साधने क्वाथविधानमाह निक्षिप्य इत्यादी. क्वाथद्रव्यात चतुर्गुणं तोयं जलं निक्षिप्य क्वाथयेत. क्वाथाच्या द्रव्याच्या 4 पट तोय म्हणजे जल घालून क्वाथ तयार करायचा आहे. पुनः पादशिष्टं चतुर्थांश अवशेषं गृहीत्वा अनेन क्वाथेन स्नेहं घृतं तैलं वा साधयेत. ह्याच क्वाथांनी स्नेह घृत तैल हे सिद्ध करायचं आहे. क्वाथम क्वाथयोग्यं कुट्टितं यद्द्रव्यं दशमूलादी तस्माद आह. ते क्वाथ्य म्हणत असताना म्हणजे क्वाथयोग्य, क्वाथाच्या योग्य असं जे काही कुटलेलं द्रव्य आहे, दशमूळ इत्यादी, हे तिथे आपल्याला अपेक्षित आहे. हं. अशा प्रकारे इथे स्नेह परिभाषा आपली इथे सुरू होते आणि त्याच्यामध्ये पुढे काही स्नेह कसा तयार करायचा, चं पक्व झालाय स्नेह हे कसं पाहायचं, या सर्वाचं वर्णन खूप सुंदर पद्धतीने याच्यामध्ये पुढच्या काही श्लोकांमध्ये आलेलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला आपण ती स्नेह आणि घृत कल्पना घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. इथे आता आपण थांबूयात. थँक यू मॅडम. हो.